श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, इकडे द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न सुद्धा कुंभाराच्या कर्मशालेकडे निघालेल्या भीमार्जुनांच्या मागोमाग निघाला होता. कोणाच्याही नजरेला न पडता सर्व बाजूंना नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन धृष्टद्युम्न त्या कुंभाराच्या घरातच पांडव ज्या ठिकाणी बोलत बसले होते त्याच्या अगदी जवळच गुपचूप लपून बसला. रोजच्या प्रमाणे भिक्षा मागून झाल्यावर अस्तमानाच्या सुमारास शत्रुघ्न, भीम, जयिष्णू, अर्जुन आणि महानुभाव नकुल सहदेव हे चारही तेजस्वी भाऊ त्या कुंभाराच्या घरी परत आले आणि त्यांनी ती भिक्षा युधिष्ठिराला अर्पण केली. यावर कुंती द्रुपद कन्या कृष्णेला म्हणाली, तू ही भिक्षा प्रथम घे, देवतांना बळी अर्पण कर. कोणी भिक्षार्थी ब्राह्मण असला तर त्याला भिक्षा वाढ. आणखी कुणाला भिक्षा हवी असेल तर त्यांनाही अन्न दे. त्यानंतर जे अन्न उरेल त्याचे सारखे 2 भाग कर. अर्ध्या भागाचे 6 वाटे कर. त्यांच्यापैकी एक माझ्यासाठी आणि दुसरा तुझ्यासाठी ठेव. उरलेले 4 वाटे 4 पांडवांसाठी आणि अर्धा भाग जशाच्या तसा भीमाला दे. हत्ती आणि ऋषभ यांच्याप्रमाणे दणकट आणि पुष्ट असलेल्या या गोऱ्या तरुण वीराला नेहमीच खायला फार लागते. कुंतीने सांगितलेली अन्नाची विभागणी अगदी योग्य आहे असेच त्या राजकन्येला वाटले आणि तिने संतुष्ट मनाने सांगितल्याप्रमाणे केले आणि त्या सर्वांनी मिळून ते अन्न खाऊन टाकले. जेवण झाल्यावर माद्रीपुत्र सहदेवाने जमिनीवर दर्भ पसरले आणि सर्वांसाठी शय्या तयार केली. नंतर त्या भावांनी आपापली अजिने त्या दर्भशय्येवर पसरली आणि ते सर्व वीर दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय करून झोपले. कुंती त्यांच्या उशाशी झोपली आणि द्रौपदी त्यांच्या पायापाशी झोपली. पांडवांना पाय ठेवण्यासाठी दर्भशय्येवर ठेवलेली जणू एखादी उशीच असावी अशा रीतीने ती झोपली. तिच्या मनात खेद नव्हता, कसलीही खंत नव्हती आणि पांडवांविषयी तिच्या मनात कसलाही कुत्सित विचार आला नाही. दर्भशय्येवर पडल्या पडल्या वीराग्रणी पांडवांनी सेनापतींना शोभणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या अनेक अद्भुत कथा सांगितल्या. या कथा दिव्य अस्त्रे, दिव्य रथ, मदोन्मत्त हत्ती आणि खड्ग, गदा आणि परशु इत्यादी शस्त्रे यांच्याविषयीच होत्या. पांडव अशा कथा सांगत असता पंचाल राजाचा पुत्र धृष्टद्युम्न याने त्या साऱ्या कथा ऐकल्या. इतकेच नव्हे तर द्रौपदी तेथे बसलेली त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिली. केवळ धृष्टद्युम्नानेच तिला पाहिली असे नसून आजूबाजूच्या सर्व माणसांनीही तिला पाहिली. त्या कुंभाराच्या घरात रात्री घडलेल्या साऱ्या घटना इत्थंभूत द्रुपद राजाच्या कानावर घालण्यासाठी धृष्टद्युम्न तेथून त्वरेने निघाला. आपली कन्या कृष्णा ज्यांच्याबरोबर गेली ते पांडवच आहेत हे न कळल्यामुळे अतिशय खिन्न होऊन बसलेल्या द्रुपद राजाने धृष्टद्युम्नाला विचारले, कृष्णा गेली तरी कुठे आणि कुणाबरोबर गेली? एखाद्या निकृष्ट जातीत जन्मलेल्या शूद्राने अथवा आपल्या अंकित असलेल्या एखाद्या वैश्याने तर ती पळवून नेली नसेल ना.
चिखलाने माखलेला पाय माझ्या मस्तकावर कोणी ठेवला तर नाही ना? एखादी सुंदर टवटवीता फुलांची माळ स्मशानात तर पडली नाही ना? कृष्णेची ज्याने प्राप्ती करून घेतली तो क्षत्रिय वर्णातलाच एखादा प्रतिष्ठित पुरुष असेल की काय? अथवा ब्राह्मण वर्गातला एखादा पुरुष असेल काय? धृष्टद्युम्ना, कृष्णेचे अपहरण करून एखाद्याने आपला डावा पाय माझ्या मस्तकावर तर ठेवला आणि माझा दारुण उपमर्द केला असे तर झाले नसेल ना? स्वयंवराचा बेत केल्यावर पश्चाताप करण्याची तर माझ्यावर पाळी येणार नाही ना? पण तू तर हर्षनिर्भर झालेला दिसत आहेस, तेव्हा द्रौपदी वीरश्रेष्ठ अर्जुनाबरोबरच गेली असली पाहिजे असे तुला वाटत असले पाहिजे. माझी कन्या स्वयंवरात कोणी जिंकली ते मला खरे खरे सांग. विचित्रवीर्याचा पुत्र जो पांडू, त्याचे पुत्र पांडव खरोखरच जिवंत आहेत काय? स्वयंवर मंटपात जे धनुष्य उचलले ते लक्षवेध केला आणि तो कुंतीच्या कनिष्ठ पुत्रानेच अर्जुनानेच काय? द्रौपदीविषयी अशा प्रकारे अनेक शंकाकुशंका द्रुपदाने काढल्यावर सोमक वंशाचे भूषण असलेल्या धृष्टद्युम्नाने द्रौपदीचे हरण कोणी केले याविषयीचा सर्व वृत्तांत मोठ्या आनंदाने आपल्या पित्याला सांगितला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.